वेलकम टू टुडेज व्लॉग. राम राम, राम जय राम शिवराय. मंडळी, जय शिवराय. आज ॲक्च्युली आम्ही धुरंधर मूवी बघायला चाललेलो आहे. तर म्हणलं जाते टाइम थोडा, अरे मेरा शर्ट इतना वाईट क्यों दिख रहा है माम. माम जरा GTRP मध्ये मुंबईवाला पोरगा भेटला होता ना, म्हणून सॉरी. असं मी तुझ्या तोंडाच्या इथं हात ठेवला तर सॉरी. परत आपण कॉन्टेक्स्ट मधनं भरकटत आहोत. तर आम्ही कमिंग बॅक टू द टॉपिक. आम्ही खूप लेट चाललोय धुरंधरला, बिकॉज आम्हाला इथं लेट चालले म्हणजे बघायला ही मूवी असं ओव्हरऑल लेट चालू रिलीज डेच्या नंतर, बिकॉज आम्हाला तिकीट्सच भेटत नव्हते मनासारखे. बट आता फायनली कसं बसं करून आम्हाला भेटले. आणि किती वाजले आता घड्याळ बंद आहे, सॉरी. बंद असलेलं घड्याळ घातलं जरा स्टाईलसाठी. स्वतः आय थिंक 4:30 झाले, 5:30चा शो. 5:30चा शो आहे आणि जायला अर्धा तास वगैरे लागणार आहे. तर मला वाटतं शॉपिंग करायची होईल ना. शॉपिंग शॉपिंग म्हणजे मला मिनिसोमध्ये जाऊन माझं फेस मास्क घ्यायचं होतं. बट या शॉपिंग तो कभी रुकती नाही ना ब्रो. तो तू नाही टेन्शन करायचं, मग मधलं तू ते वापरायचं नाही माझं फेस मास्क. अगं मग ते रुकती नाही ना शॉपिंग. मग तेच होणार आहे शॉपिंग तुझी. ते जरा तुझा भांग नीट केला तर बरं. अरे म्हणजे ते आता मी तात्पुरतं ठेवले, कारण मला ते सेटिंग करायला थोडा वेळ नाही भेटला. बट या ठीक आहे, असं दिसतंय ते. का सोडू माझे केस मोबाईल सोडू? नाही छान दिसतात. ओके ठीक आहे, चला भेटू. धुरंधर मूवीचा रिव्ह्यूही देऊ आणि अजून काय काय जरा 4-5 गोष्टी तुम्हाला सांगायच्या. जी आमची बँगलोर टू पुणे जी आमची ट्रिप होणार आहे ती आय थिंक थोडीशी एक्साइटिंग होणार. बेसिकली 2च आठवड्यात. 2 आठवड्यात आम्ही निघतो तिथे यायला. आणि मे बी ती ट्रिप जरा ओव्हर एक्साइटिंग होणार आहे. पण अजून काही कन्फर्म नाही. सो तुम्हालाही सांगत नाही. पण येस, लवकरच तुम्हाला सांगणार आहे. सो या स्टे ट्यून. आणि 2च आठवडे राहिलेत आपल्या बँगलोरमध्ये. सो लेट्स आम्ही एक लास्ट टाइम सगळे आमचे जे आवडीचे स्पॉट्स आहेत तिथं पण जाणार आहे, एक्सप्लोर करणार आहोत. जसं आपलं मेन जे मंदिर आहे तिथं जायचंय आपल्याला, खाटू श्याम यांचं. बाकी तुला पिंड बलोचला न्यायचंय मला. जाऊया सगळीकडे. एकदा जाऊन आपल्या जुन्या घराच्या इथं वगैरे पण ते आपलं वाघ्या होता ना, त्याला बघू तो दिसतोय का. ठीक आहे, चला. आमचं जेवढं आयुष्य आम्ही बँगलोरमध्ये जगलोय त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला मेमोरेबल होत्या तर सगळं तुम्हाला दाखवणार आहेत आम्ही. बाय. काय तुम्हाला वाटतं आम्ही छान कपडे घातल्यावरच नाही का, काय म्हणतो आपण, आउटफिट चेक करतो. पण आज पण नॉर्मलच कपडे घातलेत, तर आज पण आउटफिट चेक होऊन द्या. वाव, बार्बी डॉल. असं कोणतरी तुला म्हणलं ना बच्ची बार्बी डॉल. माझं पण करायचं. माझे पप्पा चैतन्याच्या शर्टला इस्त्री कशाने केली माहितीये? माझ्या डायसनने. एवढे आळशी आपण दोघं. व्हेरी आळशी. ऐक ना, चल निघू. काय लिफ्ट ये ना का? लय वेळ लावते. काय लिफ्ट? तुला नॅव्हिगेशन लावायची गरज नाही. पण का नाचते बच्ची? जरा खुश झाला तर नाचायला. मी ना हंबल राहायचं ट्राय करते की ही खुशी टेम्पररी आहे आणि दुःख ही टेम्पररी आहे. सो कभी ज्यादा सुख भी नाही, कभी ज्यादा दुःख भी नाही, मना नाही का. त्याच्यामुळे मी ट्राय करते असं न्यूट्रल राहायचं. थोडीशी खुशी मनवते मी ऑफकोर्स, बाय बिंग ग्रेटफुल टू द गॉड. आणि काय वाईट झालं पण बाय क्राईंग टू द गॉड. बट तेच आहे माझं मोटिव्ह, माझं नेहमी हेच आहे. म्हणजे तू आय डोंट नो हे ऑब्झर्व केलंयस का नाही माझं. बट जेव्हा पण असं काही गुड न्यूज येते, मी माझे एक्सप्रेशन्स कसे असतात? अशा न्यूट्रल असतात. कारण खरंच न्यूट्रल असतात. कारण तसे असतात ना. आणि दुःखी असल्यावर बच्ची बरोबर केलं ना. पण मी एकदम परफेक्ट केलं ना. जास्त ओळखायला लागला मला, जास्त ओळखायला लागला. आपण कितना टाइम साथ में हो गया बडी भाई. आमच्या एंगेजमेंटला आता 2 वर्ष होणार आहे. आणि टिळा आमचा मागच्या महिन्यात झाला. त्याची डेटच लक्षात नाही चैतन्याला आणि मला पण. आम्ही सेलिब्रेट नाही केलं. काय मी ओके टिळाची. हो, मी माझं स्टोल कुठे वरती आहे का? धुवायला टाकलाय, तो धुतलाच नाही. मग आता कसं आहे? लाल परी हूं मैं लाल परी. अरे हेल्मेट मला बसणार नाही. डोकं दुखतं बच्चे त्या हेल्मेटने कधी कधी. जास्त टाईट नको घालू. मला माझा गॉगल देशील का? हे माझे बँग्स आहेत ना, समर्स मध्ये राहणारच नाहीये. व्हेरी रॉंग टाइम टू डू बँग्स. दुसरा पाहिजे. तुला कुठला हवाय? तो घालतो. मला नको. अरे घाल ना मग, तो दे मला. अरे यार, अरे बच्चे तू का नाही घालत तू? या समर्स मध्ये बँग्स करणं चुकीचा डिसिजन होता. कारण आता बघा, मला थोडा जरी घाम आला ना त्याची अख्खी स्ट्रेटनिंग केलेली निघून जाणार आहे. एनी विच वे. कसा आहे सिनेमाटोग्राफी का? अजून पेट्रोल पण भरायचंय. वाव, नुसता उशीर माडी. वा मोदीजी वा. मिस मला माहिती सर्वात जास्त मज्जा काय येणार आहे पुण्याला गेल्यावरती?
की आपण मराठीमध्ये लोकांसोबत बोलू शकणार आहे. येस. कन्व्हर्झेशनचं असणार आहे. ओ दादा करा ना कमी प्लीज, म्हणजे भीक पण मागायचं मी मराठीमध्ये करू शकते, ते कन्व्हिनियंट पडतं. तिथे थोडं टफ होऊन जातं हिंदीमध्ये. लेफ्ट जायचं? आता हिथनच चल ना, तू कुठनं जातो ऑफिसला? तिथनं चल ना. अगं ऑफिस नाही, कोरमंगला आहे बच्ची. ओ शिट, एक मिनिट. मॅप बघा. मला वाटलं आम्ही व्हाईट फील्डला चाललोय जिथं मॉल आहे फिनिक्सचा. अगं हा पण मॉलच आहे. पण द थिंग इज की जोपर्यंत आपण पोहोचू तोपर्यंत मूवीचा टाइम झाला असेल. पण पीव्हीआर आहे ना, पीव्हीआर ला अर्धा तास तरी ऍड्स चालतात बरोबर. सो लेट्स सी मॅन. यार लय गरमी आहे भाई. मला सांगा तुमच्या शहरात पण गरमी आहे का? तिथे एवढी गरमी आहे ना, रात्रीची झोपच येत नाही. आणि पुण्यामध्ये पण मी ऐकलं तसं सीन आहे, पण बाकीकडे कसं सीन आहे यार तो पण सांगा मला. छान राइड करते हो आप रैपिडो में जॉब करना चाहोगे सर? अभी वही करना पड़ेगा पुणे जाके. अगर जॉब नहीं मिला तो, बट कोई भी धंधा छोटा है बड़ा नहीं होता. Yes. नहीं. टेक टू अम्मी जान कहती थी कोई भी धंधा छोटा है बड़ा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. नाही झेप्टो बघा इथं झेप्टो बिप्टो. अरे असले झेप्टोवाले दिसतील ना तुम्हाला मी असं ठेवलं ना आणि क्विज लावलं ना, हाऊ मेनी झेप्टो रायडर्स डिड यू फाइंड, भाई आराम. झेप्टो नाही म्हणजे सगळेच आहे, ब्लिंकिट, झेप्टो, झोमॅटो, एवढे ड्रायव्हर्स असतात ना इथं. बघा अजून एक गेला, म्हणजे ऊट सूट कंटिन्यू. हा म्हणजे लोकांचं आयुष्य किती कन्व्हिनियंट करतात. कन्व्हिनियंट आहे इथं आमचं आयुष्य. रिस्पेक्ट फॉर यू गाईज. अजून एक बघा, इन्स्टामार्ट वाला आता इथनं जाईल, याला मागणं गेला त्या गाडीच्या. म्हणजे लय कन्व्हिनियंट झाले ऍक्च्युली जग. बोल तेच म्हणलं, रिस्पेक्ट फॉर दीज गाईज. हा रिस्पेक्ट तर आहे भाई. एवढ्या उन्हाळ्यात हे सगळं करणं, दिवसभर गाडी चालवणं समोर पण मला एक ब्लिंकिट वाला दिसतोय. लय कन्व्हिनियंट आहे भाई ह्यांच्यामुळे, माहिती का आपलं आयुष्य. जर आणि समर्स मध्ये जर तुमच्या घरी कोणी येत असतील, असं होतं की आपण भर उन्हामध्ये नाही का बोलवतो वगैरे, तर विचारायचं भाई पाणी हवंय का. आय नो जग एवढं नेगेटिव्ह पण झालंय की कोणावर विश्वास कसा ठेवायचा, दरवाजा कसा उघडायचा, कारण होतात भाई सीन्स पण होतात, तर भीती पण वाटते. बट यू कॅन हॅव अ सिस्टम वेअर आहे बाहेर असं ठेवलेलं, किंवा यू कॅन जस्ट गिव्ह देम वॉटर बॉटल फिल करून किंवा असं. आणि माझे पप्पा मम्मी म्हणजे माझ्या घरचे पण हे करतात की आम्ही आमच्या पटांगणात पाणी रिफिल करून ठेवतो पक्ष्यांसाठी आणि कुत्र्या मांजरांसाठी. आपण म्हणजे जे पेट्स असतात किंवा रस्त्यावरचे स्ट्रे असतात त्यांच्यासाठी तुम्ही पाणी ठेवू शकता. आणि असं नाही ते पाणी ठेवले आणि ते 4-5 दिवस तुम्ही तसंच ते सडलेलं पाणी ठेवताय, असं नका करू. पाणी सडत नाही कधी, बट ठीक आहे. पण ते बाहेर ठेवलेलं पाणी असं कधी हे लागतं ना थोडंसं, तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हे करा. पण ठेवा यार, उन्हाळा लय वाईट आहे. आत्ता आपल्याला निघून किती 5 मिनिटं झाले घराच्या बाहेर, पण मला डायरेक्ट ताण लागली नाही का. आणि ते पाणी ठेवायला किती वेळ लागतो? असं 2 मिनिटं. 2 मिनिटं पण नाही लागत. सो यू कॅन. आणि पक्ष्यांना पण जास्त करत असते, ते तर मरतात बिचारे डिहायड्रेशनने. सो लेट्स डू दिस गाईज. एक छोटंसं काय कुठलं तरी भांड्यात ठेवून द्या यार. भांडी इम्पॉर्टंट नाही आहे, जीव महत्वाचा आहे. हाँ नहीं, हम ट्रैफिक में वापस आ गए हैं. या रोडला सदैव ट्रॅफिक असतं, सदैव. What is one thing that you'll miss about Bangalore? आठवत नाही यार. अय्यो कुत्रू बघ. हा कुत्रू बघ. कसलंय हस्की बघा, त्याला पण गरम होते विचारायला. त्याच्या तोंडात ना आता पडलं बच्चे पाय. लाळ पडली काय? लाळगाळेच असतं ती कुत्री. लाळगाळ्या कसलंय हो. येऊ का जवळ? नको डायरेक्ट घेईल तुला. चला. What is one thing that you'll miss about Bangalore? यार सांगता नाही येणार बच्ची. मी सांगू काय मिस करणार? काय? इकडचं साऊथ इंडियन फूड. आय थिंक साऊथ इंडियन फूड आणि इकडचं थोडंसं वेदर मिस करेल मी. वेदर पण येस आपल्याला लेफ्टला जायचं म्हणून पुढे. येस. मी पण इथं किती गरमी असली तरी आत्ताच जे ऊन आहे ते असं टोचणारं ऊन नाहीये. नॉर्मल म्हणजे ऊन आहे, हा बाई ताण लागली असं, पण टोचणारं नाही. कवळं आहे थोडंसं, कवळा आहे. आणि व्हॉट आय मिस इज अदर दॅन दॅट, जे चेरी ब्लॉसम होतं ना उन्हाळा स्टार्ट होण्याच्या आधीचं, तेव्हा इतकं सुंदर वाटतं ना. ते फुलं पडत असतात, रोड अख्खे असे पिंक झालेले असतात. ते मला खूप युनिक वाटलं बँगलोर बद्दल. सो दीज आर 2 थिंग्स आय विल प्रोबॅबली 3 थिंग्स, फूड, वेदर अँड ते फुलं विलं. आय विल मिस दोस.
अरे कुत्रू आमच्या व्लॉग मध्ये येतो काय तू आता. मला थोडा यायला आठवलं हरियाणावाला. अरे हस्की बी आलाय काय मक्खी रोटी खायला. आणि आय थिंक वन थिंग चैतन्य विल एन्जॉय द मोस्ट इज नो हेल्मेट कंपल्शन इन पुणे. बट आय नो इट्स रॉंग पण नाही इट्स रॉंग बच्ची. आणि मी तर सगळ्यांना सांगेल की बँगलोरनी मला तरी एक चांगली सवय लावली आहे. आता जर मी विदाऊट हेल्मेट गाडी चालवली तर मला असं इनकम्प्लीट वाटतं. सो आय थिंक हेल्मेट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते घालायलाच हवं. आय होप पुण्यामध्येही लवकरच लोक सिरियसली घेतील. आय रिअली होप. तिथं आहे हनुमानजीचं एकदम मोठं स्टॅच्यू. नाही आहे काय चल मग पुढून. आणि इथं जगन्नाथ मंदिर जे आहे आपलं पुरीचं त्याचा रेप्लिका येतं. तर मला इथं चैतन्याला आणायचं आहे. आणेल मी एकदा इथं त्याला नक्की बँगलोर मधनं निघण्याआधी. अय्यो चैतन्य सॉरी सगळे लोक बघायला लागले. एवढ्या जोरात उडवलंस तुम्हाला. मी उडवलं म्हणून नाही ओरडले. मी उडवलं म्हणून नाही बघितलं. पण मला तू तितक्या जोरात ओरडायला लावलंस ना. कोरमंगला का? कोरमंगलाला आलोय. कोरमंगला इकडचं केपी आहे. इंदिरानगर कोरमंगला इकडचं केपी आहे. किती सुंदर वाटतात ना असे रस्ते स्पेशली उन्हाळ्यामध्ये ड्राईव्ह करायला. बघ ना रस्त्यावर खड्डा नाही काय नाही एकदम स्मूदिलिशियस. स्मूदी पिला होता भैया. भाईची मला ज्यूस पिण्याची इच्छा झाली रे. तिथे जाऊन पिऊ ना आता. येस ॲज युजल. चैतन्य माझ्यामुळे मॅप पण दाखवत होता. इथनं वर जायचं ना मॅप पण दाखवत होता. 6 किलोमीटर साठी 1 तास इज टू मच राईट. चल फायनली पोहोचलं. आम्हाला थोडंसं लेट झालंय. थोडंसं जास्त लेट नाही झालं पण बघू आता. हे इकडं चांगल्या लायटिंगमध्ये आपला व्हिडिओ काढू. तू तुझे केस नीट कर. मला हे करू दे. केस नीट करू दे. हां जास्त लोक आले ना. हां ठीक आहे कर बंद. हां चिपगिरी गेली. दुसऱ्या ह्याच्यावर फूड आहे. दुसऱ्या ह्याच्यावर फूड आहे. हां मग काय करायचं आता. जाऊ दे बच्ची बाहेर नाही ते सॉफ्ट टॉईज वगैरे जिंकायचं होतं. काय घेणं ते नाही आत्ता. जरा ते करू आपण नंतर. आता मूवी इम्पॉर्टंट आहे ना भाई. तुला नाही वाटत ओरड काय आहे. तुला बघते मी घरी गेला. असं करते मी इतका हळू बोलते तरी म्हणते ओरड. बघतायत सगळे तुझ्या तोंडाकडे. माझ्या तोंडाकडे नाही बोलते कॅमेऱ्याकडे. हिने एवढी धावपळ केली एवढं सगळं केलं आणि काय बोलली शो कितीचा आहे. तू मला म्हटलं 525चा आहे. तू बघितलं होतास फोन मध्ये. 525 नाही पाहिला. कितीचा आहे. 555चा मूवी आहे. अर्धा तास आहे म्हणलं आपल्या. पण इथनं जाऊन परत येऊ शकतो ना. ऑब्विसली स्कॅन करून येऊ शकतो. हा विचारतो एकदा त्यांना. का करते बच्चे असं फालतूगिरी. काय आलं. तिथनं जाऊ ना खाली. सारखं टर्न मारते इकडं राईट लेफ्ट राईट. बघा मला चैतन्य म्हटलं की 555चा मूवी आहे. चैतन्य 525चा मूवी आहे म्हणून मी म्हटलं. मी बोललो ठीक आहे चल. मी बोललो 525चा मूवी आहे. पण हिने निघताना एकदा बघितलं होतं की कधीचा मूवी आहे आणि ही बोलली की नाही 525चा मूवी आहे म्हणून एवढं धावपळ करत आलं. त्या निमित्तानं तू टाइमवर तरी आलास नाही तर शी करत बसला असतास अर्धा 1 तास. काही ना काहीतरी कारण पाहिजे असतं. कारण मी मिनिसोमधनं एवढी शॉपिंग करणार आहे ना. थांब तुला दे ना मी ढकलून. थांब हळू बच्ची वर यायचं नाही ना. अरे बंद आहे. नसकुंडी आम्हाला लागलेलीच आहे वाटतंय आयुष्यात. हे काय म्हणतात त्याला. एलिव्हेटर एस्केवेटर काय म्हणतात का बच्चेला. हे पण बंद आहे. जरा आता शॉपिंग करेंगे ना ब्रो. मी इतकी खुशी की पहिल्यांदा आम्ही टाइमवर आलो कुठल्या तरी मूवीला. मी म्हणलं ना बाई हे अख्खं माझं सेटिंग हालून जाणार आहे बाई हेल्मेट के वास्ते. बट ठीक आहे गाईज. सो आता मी ऑर्डर करणार पोपॉईजमधनं. आणि मला माहिती आहे ना चैतन्य इज अ शानपाना बॉय. तो काय करणार आहे तो स्क्रीनमधनं ऑर्डर करणार आहे. इथनं पटकन येणार पण नाही. त्याला एक्सप्लोअर करायचं आहे. त्याला टेक्नॉलॉजी बघायची तर तो चुपचाप स्क्रीनमधनं ऑर्डर करणार. तर हे मॅकडॉनल्ड्स आहे पोपॉईज आहे. आणि लय भरलाय बाई हा मॉल. लय भरलाय. 500 रुपये झाले. कळलं मला. 500 रुपयामध्ये एवढ्या गोष्टी आल्या. हा ना. 400 रुपये दोघंच कोक घेतला असं झालं. पण ठीक आहे आपल्याला हे दिवस नावं ठेवत असशील तर ठेवू नकोस.
आत्ता उडलं असतं माझ्या तोंडात ना. नावं ठेवणार असेल तर ठेवू नको. मन की आय एम ग्रेटफुल की आपण 400 आय एम ग्रेटफुल रुपयाचा की आपण 500 रुपयाचा कोक ऑर्डर केला आणि 500 रुपयात आता वेगळं ऑर्डर केलं. याच्यामध्ये 2 बर्गर आले, 1 फ्रेंच फ्राईज तुला आले. आठवतं ना मला डॉक्टरनी सांगितलं होतं, काय डॉक्टरनी क्लोज डायरी ठेवायला लावली होती की मायग्रेनसाठी तुझं डोकं कधी दुखायला लागतं, तू बडबड करायला लागला ना फालतूची की माझं डोकं दुखायला लागतं. सो माझं मग त्या मायग्रेन, डायरीमध्ये लिहून ठेव पटकन आता. लगेच डायरी उघडायची आणि लिहून ठेवायची. चैतन्याची फालतू बडबड इज ट्रिगर फॉर माय मायग्रेन. मला शिटका आली. सत्य आहे 4 वेळा, हे पण 5 सत्य वेळा आहे. सत्य जस्ट होतं. रिकन्फर्मिंग की सत्य ही सत्य आहे. किती बडबड करशील का बच्चे अनवॉन्टेड. अनवॉन्टेड. एवढा फास्ट का आला रे चालत की मला रेकॉर्डिंगची संधीच नाही दिलीस तू. संधी साधायची असते, कळलं ना. ते तोंड बंद करत होतं, ये तोंड बंद करत होतं. पण तू पहिल्यांदा खातोय का पॉपॉईजचं? वेगळीच टेस्ट आहे का बच्चे यांची. इंडियामध्ये नवीन आहे, नॉट स्पॉन्सर्ड. आमची एवढी लाईक हा, तुझा burger आहे ना? स्पॉन्सर करेल. हा त्याच्यावर असं 12 आवर्स मॅरिनेटेड चिकन. बाबो बघ आता कसं लागतंय. तू पहिला खास का म्हणू खा. नाही मी नाही खात. हा म्हणलं ना टेस्ट कर, नाही तेव्हा मोडेस बनतो. चांगला आहे. ही ऍड बीट नाहीये ना, चैतन्य खरंच एक्सप्रेशन देतात. कसं आहे, छान आहे वी ना. कॅन फॉरगेट मॅकडॉनल्ड्स. पकड. वी कॅन ॲक्च्युली फॉरगेट मॅकडॉनल्ड्स. तुझं म्हणलं तर पप्पा चांगलं लय वेगळीच क्रिस्पी चव आहे बच्चे. लोकांना म्हणलं स्पॉन्सर्ड नाही, आपली लायकी नाही अजून एवढी. मग काय. तर आप खा बरं. पण मला असं तेलकटवाली पण चव आली, पण कळत नाही. पण मला टेस्ट नाही पण छान होते. कसलं आहे यो रॅप आहे की रॅप आहे. रॅप म्युझिक चांगलं आहे. मॅकडॉनल्ड्स किंवा बर्गर किंगच्या रॅपपेक्षा कसं आहे, कसं आहे, कसं आहे. ओके. हे माझं चिकन माझं एवढं मोठं चिकन पाहिजे. लाईक इज झिरो गॅग. ही माशी पण आली बघ ते खायला लगेच तुझं. मच्छी एवढा मोठा का तोडला का चिकनचा तुकडा माझा लगेच. काय कसली आहे, लगेच मला रिटर्न दिला. कसं होतं. पण मला मॅकडॉनल्ड्सचं जास्त आवडतं. मला बर्गर किंगचा जास्त आवडतो. हा बर्गर किंगचा पण बर्गर मला आवडतो इकडे. मला Burger. ड्राय आवडतात ना. हा या ओके. आता मी खातो. बाय. खूप जड झालंय, खूप जड झालंय. पुढं बघा. लय डेंजर खाल्लं यार आम्ही. लय डेंजर म्हणजे खाल्लं. लय बळजबरी खावं लागलं यार, असं वाटलं लास्टला असलं. कारण ना हे बच्चे बघ, मगाशी आपण चुकीच्या एलिव्हेटरने खाली आलो. लायकी 0 आहे ना बाबा. अरे 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 ए बाळांनो, ए बच्चे समोसा बॅटिंग बनवून बाहेर येशील डायरेक्ट. माझं काय चुकी, मी काय केलं, मी काय येईल बाहेर तशी. पागल आहेस का. नाही तुझं नाही म्हणत ते. म्हणलं आपण एवढं खाल्लंय अच्छा डायरेक्ट झोपायचं मला वाटतंय का बच्चे. मी नाही. मी नाही हा मला लिपस्टिक लावायची साईडलाच. स्टेरलाइज होतं हेल्मेट त्यांचं. बाबू. लाईफ इज डेंजरस. बघ आता हेल्मेट स्टेरलाइज होतं. आपण समोरनं पण व्हिडिओ काढू शकतो ना डायरेक्ट. पण काचं आता काय. तू ऑलरेडी केली ना काशी, म्हणजे लावले ना कॅमेरा. आणि आम्ही आता इथं परत गोलफेर. फायनली आमचं लास्ट डेस्टिनेशन आहे. आम्ही इथं 2दा केलेलेच आहेत, तुम्हाला माहितीच असेल. जर नसेल माहिती तर मी इथं कुठेतरी पिक्चर्स टाकेल. येस. इथं आणि- फोटो बूथ केलेलं आहे आम्ही ह्याच्या आधी 2 वेळा. आणि पण आता माझी हेअरस्टाईल घाणेरडी आहे. हे लेट्स आमचं- डू इट अगेन. हे आमचं लास्ट वाला असणार आहे. असं करू का माझे केस. हा तसे चांगलंच दिसत. हे आमचं लास्ट. माझं 4 वेळा हिने बोलणं काढलंय. आता मी बोलणारच नाही. वेलकम टू गोवा सिंगम. आमचा लास्ट फोटो बूथ सेशन असणार आहे असं मला वाटतं इकडनं. कसं. म्हणजे ब्लॉग पण आपला असं पण दिसेल मग ना. माझा फोटो नाही मी येणार. पकडेल. इट्स ओके. नाही येणार बच्ची फोटो नाही. आमचा लास्ट फोटो बूथ सेशन. असं इथं पकडते. माझा हातच फक्त नाही. चलो 4 क्लिक आहे. ठीक आहे. हा. पैसा भरणे काय काय पहिले. पहिलेच पैसे भरायचे. हा. लय डेंजर. ए बच्ची नको खाली ठेवा. एक माझं थांब मी खाली नाही आहे ठेवतो. ना बाबू, माझी डबल चेन येईल. तुला माझी शपथ आहे.
अरे यार बच्ची माझी डबल अगं बच्चे बघू तर दे कसं येते. आमचा लास्ट फोटो होत असणार बॉयज. हा क्रेझी अँगल आहे बच्चे, हा क्रेझी. येस, माझं पोट येते जरा आत घेऊन बस. ओके इट्स डन. ठीक आहे, पेमेंट झालेलं आहे. कुठं बघायचंय? लुक हिअर. लास्ट यार, लास्ट नको बोलू, पुण्यामध्ये पण आहे पण आपल्या बँगलोरचं लास्ट आहे ना. लय गरम. लेट्स डू क्रेझी फेस. काय क्रेझी फेस जी बाहेर काढ. काय झालेत ऑलरेडी? एक झाला. बोलला काय? एक तर क्लिक झाला ना बच्ची. बोलला का तिथं वन आला आणि तू बोलला. आता मला माहित नाही. आता मी क्यूट स्माइल देणार आहे. तभी पण येतो. आता मग असं तू माझं बोलताना घेतलं मी अजून मी पण बोलताना झालंय ना. मी पण ते राहू दे ना. पण हे काय गप्पस जरा गप्पस पैसे वाया घालवते उगाच. चल आता 3 आता काय असं नको यार. आता काय कसं म्हणायचं तू सांग. भांडू का मी तुझ्यासोबत? नाही नाही, हे तसं नको. यार मी खाली बघ, सारखं 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 इथं बघायचं यार. व्हेरी डेंजरस. आम्ही बोल बोल. व्हेरी डेंजरस भाई. आमची लायकी नाही भाई फोटो काढायचे. कुठलं टेम्पलेट घ्यायचं आपलं नेहमीचं ना? हा नेहमीच कुठलं आहे आपलं? हे घ्यायचं कुठलं पण घे. डेट अँड लोकेशन खाली येतं. हा, दरवेळेस आम्ही काहीतरी घाण हागरेगिरी तू तू पण केली. तू एक तर मला 14व्या सेकंड म्हणतो अरे काहीच नाही काहीच नाही. मी बघायला लागले की कसं काय. मी डोळे असे केले होते नाही का, तर मला दिसत नव्हतं. तू बघू काय प्रिंट होते. हे बघ हा जो आहे ना, हा ह्याने मला डिस्ट्रॅक्ट केले तर मी बघायला लागले, तर मग मी ह्याच्यात चिडले. हे छान आले तरी, छान आले. ह्याने मला डिस्ट्रॅक्ट केलं इथं की तू का मला हे केलं. मग मी हे तुझ्यात चिडले, भांडण झाली. मग शिस्तीत बसलो आणि मग मिटवलं भांडण. नॉटी नाही, मिटवलं मी भांडण. ऍज ऑलवेज मी सॉरी बोलले, तू नाही बोललास. मी माझ्या एकटीचं करू का? लय पैसे वाया घालवते बाबा. पुण्याला चल रे, तुझ्याकडे बघायचे लोक म्हणजे. तर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे भाई. हेल्मेट हे करायचे, अरे हेल्मेट साफ करायचे. हेल्मेट डिसइन्फेक्टंट आहे बच्चे. तुझं डोकं काढून ठेव का त्याच्यामध्ये? तुझा गुडघा काढून डोकं जरा तुझा गुडघा काढून ठेव. आ गया ना राग ब्रोस्की. चला झालं इथंच मी क्लमजी आहे ना. क्लमजी. बाय द वे पोरांनो, चालता आत्ताच बोलू वाटतंय मला. काय वाटतं बच्चे तुला धुरंधर मूवी बद्दल? इथनं आहे कारण तिथनं गाडी येते आणि मला तुझी काळजी आहे. इथनं गाडी येत होती ना. मग सॉरी असंच बोलले यार. मी तुझी काळजी करणं सोडून दे. नाही मस्करी उडवते तुझी. चल बोल आता. प्रेमाने बोलणारच. अगं मी काय बोलला तर मस्करी उडवते तुझी. मी सॉरी. हा बोल. मागाचा व्हिडिओ पण डिलीट केलास तू, मी तुला कट केलंच नव्हतं. 4 रिकवर करून दाखवतो ना आता. यार ही माझ्या व्हिडिओचा टाइम घालवते यार वाया. तू सांग तुझा रिव्ह्यू सांग आधीचा. नाही तू फ्रेम मध्ये असली पाहिजे ना. मी आहे फ्रेम मध्ये, तू मला नाही घेतलंस तर. पण तू लक्ष नाही देता मग फायदा काय? मी कोणाशी बोलतो असं होतं ना. मग गरमी होते. हा सांग, धुरंधर 2 तुला कसा वाटला? मला तर छान वाटला, म्हणजे वन टाइम वॉच वाटलं. आणि चल मी नाही बोलणार आहे, फालतूगिरी करते. मी दरवेळेस काहीतरी चांगलं बोलत असतो पण हिचं आयुष्यात कधी लक्ष नसतं. फक्त इंस्टाग्राम फोटोग्राफ. बिकॉज 4 तासाचा मूवी आहे. बट अदर दॅन दॅट नॉट फॉर लाईट हार्टेड पीपल. हां, ते त्याच्यातले जे ॲक्शन सिक्वेन्स वगैरे आहेत ते जरा ब्रुटल आहेत थोडे. अदर दॅन दॅट मला स्टोरी लाईन आवडली. खूप सारे कनेक्शन्स होते. स्पेशली ते UP-वाले जे गँगस्टर होते त्यांना ॲक्च्युली लाईफ टेलिव्हिजनवरती गोळ्या झाडल्या होत्या. ते खूप सारे असे रेफरन्सेस कळले. आणि काय लोक जे आम्हाला बोलले होते ना, काय नाही फक्त प्रोपोगंडा आहे हे ते. आम्हाला नाही वाटलं. मला तर कुठलंही असं म्हणजे गव्हर्नमेंटच्या खिलाफ किंवा नाही गव्हर्नमेंटच्या फेवर मध्ये किंवा असं तर जास्त काय बोललं पाहिजे. आणि ते ऍक्च्युली आपण बघितलं पण आहे ना ह्या सगळ्या गोष्टी न्यूज मध्ये. अटॅक झाल्यानंतर ते न्यूजवर ते बघितलं. रिव्हेंज नाही म्हणता येणार, आपण आन्सर दिलं होतं त्यांना. हा, पण ते तर सगळं ऑलरेडी टीव्हीवरती दाखवलं होतं ना भाई. ह्या मूवी मध्ये दाखवलं ते एवढं काय प्रोपोगंडा आहे आणि हे ते गंडा बिंडा. अदर दॅन दॅट हे तर धुरंधर 2चं झालं तुझं धुरंधर 2चा रिव्ह्यू. म्हणजे हा माझा होता धुरंधर 2चा रिव्ह्यू की आय थिंक वन टाइम वॉच आहे. इट्स नॉट दॅट बोरिंग आणि इट इज गुड मूवी. यू
कॅन वॉच इट इफ तुम्ही धुरंधर 1 पाहिला असेल आणि आय वुड से यू शुड वॉच इट. सेकंड, राजा शिवाजी हा ट्रेलरही लागला होता. असं मूवीचं नाव आहे राजा शिवाजी असं नाव आहे. आणि तुम्हाला सांगतो सीन काय झाला. हा बोलतो. सो बोल हा तर सीन काय झाला, मी बाहेर पाणी घ्यायला चाललो होतो, ही बसली होती ऑलरेडी, मी पाणी घ्यायला चाललो होतो आणि भाई घोषणा झाली. मी परत आलो, बघितला तर ट्रेलर चालू होता. मी थांबलो, अख्खा वेळ मी त्या जिन्यावर थांबलो, सगळा ट्रेलर बघितला आणि त्याच्यानंतर मग पाणी आणायला गेलो. मी अंगावर काटा आलेलं बाई माझ्या डायरेक्ट. आणि मला पण, मी पण लास्टला असं हात ठेवून असं बघत होते, इज्जत. आणि जर आपण हे पुण्यामध्ये बघत असतो तर किती शोरशारा बसला, इथे जास्त शोरशारा. आता बघ, तू डिस्ट्रॅक्ट केलं ना, एक मे बोलायची गरज होते का? बुद्धीत तुझ्या काय चालत असतं माहित नाही. आता जसं की म्हणत होते की जर पुण्यामध्ये असतो आपण किंवा महाराष्ट्र असतो तर फुल हाईप असली असती, शिट्टा टाळ्या. बट इथं होतं तर इथं काय जास्त काय झालंच नाही. काय कोणीच काय हाईप करत, काय बोलली, कोणीच काय नाही हाईप करत होतं. तर मला थोडंसं ऑड वाटलं, पण मला फुल भरून आलं नाही असं. आणि वन थिंग फॉर विच आय वॉन्ट टू सी दिस मूवी फॉर शुअर इज, कारण जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचे जे मोठे भाऊ होते त्यांचं नाव होतं संभाजी महाराज. हे खूप कमी जणांना म्हणजे माहिती, खूप जणांना माहिती आहे, बट त्यांच्याबद्दलच्या स्टोरीज जास्त जणांना नाही माहिती आणि तेही कव्हर केलं आणि तो रोल अभिषेक बच्चन यांनी प्ले केला. सो आय फील ही विल डू जस्टिस. सो लेट्स सी. विद्या बालनलाही घेतले आफ्टर सो लॉंग, तिला मोठ्या स्क्रीनवर जुने ऍक्टर्स घेतले म्हणून मला तर खूप सारे होप्स आले. सो मला पण खूप सारे होप्स आले. आणि जिनीलिया पण आहे, तर ते जेव्हा आले स्क्रीनवर माझ्या अंगावर काटा आला. रितेश आणि जिनीलिया एकत्र, आणि रितेश देशमुखने पण मला आय थिंक त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जस्टिस दिलं असं मला वाटतं, बिकॉज प्रोडक्शन क्वालिटी मला चांगली वाटली. बट आय एम मोर एक्सायटेड टू सी की संभाजी महाराज ह्यांची स्टोरी, ज्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की शहाजी के दोनो लडके असे अगेन्स्टमध्ये निघाले आपल्या, जे खरं निघालं होतं ना शहाजी महाराज. तर त्यांची तर बँगलोरच त्यांचं हे होतं, काय म्हणतात, जहागीर. आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोघं असे हे निघाले नाही का, म्हणजे नव्हतं पाहिजे, अपोजमध्ये पाहिजे, अपोजमध्ये गेले. सो संभाजी महाराजांची स्टोरी पण कव्हर होणार आहे आणि का शिवाजी महाराजांनी त्यांच्या पहिल्या पुत्रचं नाव संभाजी ठेवलं होतं तेही कळणार आहे आपल्याला. सो आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस. येस मी टू. आणि खूप भरून आलं. सो ऑफकोर्स मूवी बघताना, आणि 1 मेला असणार तर 1 मेला आपण म्हणून मी तेच बोललो होतो, मला नव्हतं माहिती तू काय बोलते, म्हणून मी बोललो 1 मेला आपण पुण्यात असणार आहे. आणि पुण्यामध्ये भाई सगळ्या लोकांबरोबर ज्या बघायला जी मजा येणार ना भाई, मजा करेंगे ब्रो पुणे में. 1 मेला आय डोंट नो कधी येतात मूवी तिकीट्स. युजली आय थिंक 1 आठवडे आधी येतात किंवा प्री बुकिंगचा जर चान्स काय आला काहीतरी करू आपण. लेट्स ट्राय टू बुक इट ॲज सून एज पॉसिबल. येस. चला आता मी निघतो, पोरांना घरी जातो, झोपतो. उद्या जरा एक महत्त्वाचं काम आहे, लवकरच त्याच्याबद्दलही तुम्हाला सांगणार आहे. सो येस, थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मला नाही घेतलं, अगं मज्जा करतोय, घरी जाऊन रेकॉर्ड करायचं आहे. ही ॲज युजल हे करत बसली होती ना. बघा बघ कसं आहे, नाद जात नसतोय. दोनदा माझा बचका केला का? मी का दोनदा? आत्ता चालू केलंय, आता बोल. सो आलो आम्ही धुरंधर मूवी बोल आणि स्वतः बोलतोय मी काय. बरं ठीक आहे, आम्ही आता आलो घरी बाबा. धुरंधर मूवी बघून बघत आहे आमचा अवतार कसं झाला. रात्रीचे वाजले आता 11:30 आणि मला उद्या सकाळी जायचं आहे 6 वाजता, तर मला झोपायचं आहे. तुला काय बोलायचं आता बोल. थँक्यू फॉर वॉचिंग. चैतन्य मूर्ख आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुझा गुडगा मेंदू ते हे पण तुला कळायला उद्या सकाळ होईल, कारण तुझा मेंदू बारीक आहे. ठीक आहे, चला, ओके, बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हाईपही करा.